नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. चोरी झाली म्हटल्यावर बाहेर तर सांगायला लागणार. जानकी म्हणते त्या माणसाला काय सांगायचंय. ऋषिकेश म्हणतो जे आहे ते सत्य सांगायला लागणार, लपवालपवी करता येणार नाहीये. जानकी म्हणते सगळं सांगायला लागणार आहे, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. प्लीज जानकी. जानकी आता रडायला लागते, तोंड दाबते आणि रडत असते. ऋषिकेशला घट्ट अशी मिठी मारते. काय करू काय नाही तिला सुचत नसतं. ऋषिकेश तिला आधार देत असतो. जानकी म्हणते हे सगळं माझ्यामुळे झाले आणि माझंच नाव समोर आलं पाहिजे. हिम्मत करतात आणि बाहेर आलेले असतात की चोरी झालीये म्हणून सांगायचं. काहीही करून लपवाछपी करण्यात काही अर्थच नाहीये. राहुल असतो तो खूप घाबरलेला असतो. माणूस उठून उभा राहतो. जानकीबाईंनी पैसे नाही आणले तुम्ही, तशाच आलात की. खाली मान घालून उभी राहिलेली असते. कुठल्या कागदपत्रावर सह्या वगैरे करायच्या असेल तर करतो की, पण पैसे द्या मला. माणसाला फार घाई असते. तो म्हणतो जानकीबाईंनी कागद पेन द्या, मी सही करतो, किंवा पैसे तरी द्या कारण मला फार काम आहे, तो जाऊ द्या ना मला. जानकी खाली मान घालून उभी असते. एकही शब्दाने त्याला उत्तर देत. काय झालंय, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. हात जोडतो आणि म्हणतो आता माफ करा, आम्हाला तुमची पैशांची मदत नाही करू शकत. आम्ही की सुद्धा हात जोडते, आम्ही पैसे नाही देऊ शकत, खरंच आम्हाला माफ करा. काय बोलताय, आता ऑफिस मधले सगळेच पैसे चोरीला गेले, त्यामुळे आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाहीये. तो माणूस म्हणतो काय, चोरी आणि ऑफिस मध्ये कसे चोरीला जातील, शक्यच नाहीये चोरीला जाणं. राहुल आता उभा राहिलेला असतो आणि बाजार समितीचा लॉकर झाला म्हणून सगळे पैसे जमा केले शेतकऱ्यांनी इथे आणून ठेवले. मोठा विश्वास ठेवला आणि एवढीची एवढी मोठी रक्कम तुमच्याकडे दिली आणि तुम्ही डायरेक्ट सांगताय की पैसे चोरीलाच गेले. मला काय माहित नाही. आत्ताच्या आत्ता बाजार समितीची मीटिंग बोलवायची आणि जे काय आहे ते सोक्ष लावायचा. हो ना, तुम्ही कशाला बोलवता, मीच बोलवतो की. तो माणूस लगेच आता फोन लावतो आणि आत्ताच्या आत्ता मीटिंग भरवायची, अर्जंट, सगळ्यांनी या. म्हणते दादा ऐकून तरी घ्या, ऐकून तरी घ्या. कुणीच कोणाचं ऐकायला तयार नसतं. हा लगेच पिंट्याला फोन लावतो आणि लगेच सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता मीटिंग करायची. आता घाबरलेलं असतं. चोरी उघडकीस आली. ऋषिकेश म्हणतो राहुल ऑफिसमध्ये चोरी झाली त्याबद्दल काही माहिती का. नाही हो सर, मला काय माहित नाहीये. जानकी म्हणते 2 दिवस झाले येऊन, त्यांना काय माहिती असणार आहे. ऋषिकेश सगळी चूक माझी आहे आणि हे सगळं जे झालंय ना ऋषिकेश, ते माझ्यामुळे झाले. कारण चाव्या माझ्याकडे होत्या, जबाबदारी माझीच आहे ना. शेतकऱ्यांचे पैसे होते, बाजार समितीचा अध्यक्ष म्हणून सगळी जबाबदारी मलाच घ्यायला लागणार आहे. जे काय आहे ते मी माझ्यामुळेच झाले, मी स्वतः मान्य करते. ऋषिकेश मला कळतच नाहीये, लॉकरच्या किल्ल्या माझ्याकडे होत्या, एवढ्या सांभाळून ठेवल्या मी, तर मग चोरी कशी होऊ शकते. चोरी होणं शक्यच नाहीये, चोरी झालीच कशी. की आता तर्कवितर्क लावायला लागलेली असते. कुणालाही हेच वाटणार, चाव्या माझ्याकडे म्हटल्यावर पैसे मीच घेतले. माझ्यावर चोरीचा आळ घेताना लोक किंवा घेतीलच लोक, कारण चाव्या माझ्याकडे होत्या, जबाबदारी माझ्याकडे, मीच चोरी केली असं प्रत्येक जण म्हणणार. सगळ्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना काय तोंड दाखवू मला काही कळत नाहीये. त्यांचा विश्वास गमावल्यासारखं झाले आणि ऋषिकेश खरंच मला काही सुचत नाहीये. तुझ्या म्हणण्यानुसार लॉकर फोडलं नाही, ते चावीने उघडून पैसे काढलेत आणि परत लॉक केलंय. म्हणजे कोणीतरी हे चावी घेऊन काम केले आणि मग चावी कशी कोणाकडे जाऊ शकते. सगळं ठीक आहे, कसं काय झालं, पण शेतकऱ्यांचे पैसे कसे परत करायचे, कारण त्यांचे कष्टाचे पैसे, त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे. मग त्यांचे पैसे मी कसे माघारी करणार, मला फार मोठा प्रश्न पडलाय ऋषिकेश. 5 कोटी रुपये छोटी रक्कम नव्हती ऋषिकेश. हीच कळत नाहीये मी काय करू आणि काय नाही. अगदी वेड्यासारखी झाली. ती रडत असते. ऋषिकेश अगदी स्तब्ध उभा असतो आणि राहुल आता भामट्यासारखा घाबरलेला असतो. आपल्याकडे जर फिरून आलं तर काय करायचं. मला दोषी ठरवणार आणि मीच केलंय म्हणून सगळे माझ्याकडे बोट दाखवणार. म्हणतो जानकी अजिबात घाबरू नको, तू एकदम शांत हो बरं. कंप्लीट करू की. ज्याने कोणी चोरी केली आहे ते समोर येईल की. कोणी चोरी केली आहे ना, तो पकडला जाईल, शिक्षा होईल, तेच महत्वाचं आहे ना. त्याआधी आपल्याला जायला लागणार बाजार समितीमध्ये, सगळ्यांना समोर घ्यायला लागणार. झालेले पैसे लवकरात लवकर परत करू. आपण आधी मीटिंग करू आणि मग पोलीस स्टेशन मध्ये जाऊया. जानकी म्हणते चालतंय. सगळं झालंय, एवढा भयानक प्रकार घडलाय आणि हा राहुल अगदी स्तब्ध उभा असतो, याला काही देणं घेणं नसतं. आता ऋषिकेश जानकी विचार करतात आणि मीटिंग साठी आता ऑफिसला निघतात. इकडे चाकू घेऊन बसलेलीच असते. ती ऍपल वगैरे आणून देत असते आणि ऍपल वगैरे खा जरा बरं वाटेल म्हणून तिला आता ऍपल चिरून देत असते सुमित्राला. तरी खायला लागणार आहे तुला, नाही असं म्हणू नको प्लीज. काहीच देत नाहीये, 2-3 दिवस झाले तू काही खाल्लं नाहीये ना, मग फ्रूट वगैरे खा हळूहळू, मग जेवण आपण चालू करू. शर्वरी देते म्हटल्यावर लगेच खायला लागलेली असते ही सुमित्रा. काय शर्वरीचा फोन वाजलेला असतो, राहुलने फोन लावलेला असतो, कारण तो सुद्धा घाबरलेला असतो. त्याकडे बघते आणि गुपचूप फोन उचललेला असतो. बरे आता राहुलचा फोन आलाय म्हणून घाबरलेली असते. सारखा हा राहुल फोन लावत असतो, ही फोन कट करत असते, तो परत फोन लावत असतो. फोन उचल, हा परत फोन लावायचा प्रयत्न करतोस, ती सारखी फोन कट करते आणि तो लावतच असतो. एक अर्जंट फोन आहे, फोडी करून ठेवलाय, खाशील का ग तू. सुमित्रा म्हणते हो मी आलेचा 5 मिनिटात फोन घेऊन आले. आता शर्वरी फोनवर बोलण्यासाठी बाहेर आलेली आहे. फोन करतोय, रे काय झालंय. अगं महत्वाचं काम आहे म्हणून तो फोन करतोय ना. तिच्या रूम मध्ये होते म्हणून फोन उचलला नाही. मेजर घडलंय, तुला कळतंय का आता काय घडलंय, सांगशील का. आता वहिनीला कळलंय की पैसे चोरीला गेले, मोठी चोरी झाली. आता अवघड आहे, आपल्याला इथून निघायला हवं. अरे कधी ना कधी कळणारच होतं ना, इतक्या लवकर कळेल हे माहित नव्हतं ना.
आपण निघणं सगळ्यात महत्वाचं आहे. शर्वरी म्हणते नाही नाही नाही, आपण जर इथून निघून गेलो तर आपल्यावर संशय येणार, आपण इथून जाऊ शकत नाहीये. राहुल आणि वहिनी पोलीस कंप्लेंट करणार आहे. पोलिसांनी जर चौकशी सुरू केली ते आपल्यापर्यंत पोहोचले तर जर पकडलो तर सगळी स्वप्न एका क्षणात धुळीस मिळतील. तर पळालो तर सगळ्यात पहिले आपल्यावर संशय येणार, त्यामुळे आपल्याला पळायचं नाहीये. सगळ्यांना माहिती की मला पैशांची गरज आहे, बरोबर ना? त्यात पहिले डाऊट माझ्यावर येईल, त्यामुळे मला कुठे पळून जायचं नाही. अजिबात काळजी करू नको, जरा शांत राहा. काव्या जानकी वहिनीकडे होत्या, सगळी जबाबदारी तिची आहे, त्यामुळे शंका येईल ती जानकी वहिनीवर येईल. आपल्यावर काही देणं घेणं नाहीये, कळतंय का? जे काय आहे जानकी वहिनी सांभाळून घेईन की, कारण चाव्या तिच्याकडे होत्या. एकदम शांत राहायचं, चिल राहायचं, कळतंय का? कळतंय रे राहुल, तू किती मिस करतोय मला. सारखं फोन लावू नकोस, आत्ताच सांगते मी. बाय. तरी म्हटलेली असते की सारखं फोन लावू नको आणि निवांत राहा, आपल्याकडे काहीच येणार नाहीये. आता शर्वरीने फोन बंद केलेला असतो आणि शर्वरी दार उघडून परत सुमित्राकडे चाललेली असते. दारात उभी असते शर्वरी, इतकी घाबरते. काय करतेस ग? घाबरले की मी? बोलायचंय तुमच्याशी. काय बोलायचंय? बोल. रिक्वेस्ट करायची आहे. काय रिक्वेस्ट? अहो सांगते, एवढं काय हायपर होत आहे? चिल. तुमच्या तिघींच्या हातून काही खातपीत नाहीये, बरोबर? आईला जेवायला द्याल का? त्यासाठीच इथे येऊन उभी राहिली मी. जेवायला द्या, तिला कन्व्हिन्स करा, हे बोलायला आलीस तू इथे? हो, अरे मी इथे आल्यापासून बघतीये ग, माझ्यावर लक्ष ठेवूनच आहे तू. ऐश्वर्या सुद्धा ओरडते आणि तिला म्हणते, हे बघा उगाच कांगावा करू नका. रिक्वेस्ट करायला आली की आईंना जेवायला द्या. तुमच्या मागे मागे करायचं कारण काय? त्यावरती वॉच ठेवायला असं काही केलंय का? वॉच ठेवावा म्हणून पकडू नको. आता ही शर्वरी घाबरलेली असते आणि ऐश्वर्या काही तिला सोडत नसते. पकडतीयस तू? शांत राहायचा. ऐश्वर्या म्हणते, शब्दात पकडतीये म्हणजे काय? आता अवंतिका आलेली असते, दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न कर. तू काही बोललीयस का? हो, हीच बोललीये म्हणून तर चिडलीये ना मी. शांत राहायला सांग आणि नीट बोलायला लावा, आत्ताच सांगते मी. तर काय करशील? नाही करशीलच काय? सांगच आता. म्हणते धमकी चाललीये का? आणि तीही मला? की बिमकी माझ्यासोबत नाही, मी कोणाचं काही ऐकून घेत नसते. असाल मुलगी, पण मी सुद्धा या घरची सून आहे, त्यामुळे शहाणपणा आणि शायनिंग तर अजिबात करायची नाही. हे घर माझं आहे, मी कुठेही जाऊ शकते. इथे 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 एकाच वेळेला मी कुठेही जाऊ शकते, कारण घर माझं आहे. कुणाची कुठे जायला परमिशन नाही लागणार, कळतंय का? त्यामुळे माझ्यावर अजिबात रुबाब करायचं नाही. तुमच्या मागे मागे करते, तुमच्यावर वॉच ठेवते, हे कुणी सांगितलं? बोलायची गरज नाही. आणि तुम्ही जर रस्त्यात आडवा आलं तर मी काय करणार? लँग्वेज आहे. काय लँग्वेज आहे? शर्वरी आता ऐश्वर्याचा शब्द काटत असते आणि तिला गप्प बसायला लावत असते. काय बोलती ही? गप्प बसायला लाव की हिला. सोफिस्टिकेट बोलायला लावा. मला ही असली भाषा आवडत नाही. घाणेरडं बोलणं आवडत नाही. आणि काय घाणेरडं बोलले मी? चुकीचं बोलतीये, नीटच तर बोलते. कुठे घाणेरडे शब्द वापरले? ती का दोघींनाही शांत करत असते, दोघीही शांत बसायला तयार नसतात. शर्वरी म्हणजे तिला नीट बोलायला लाव, मला नको शांत करू. इथून चल बरं तू. अरे चिडचिड करून तनतन करून तिथून आता निघून गेलेली असते आणि शर्वरीने सुद्धा कांगावा केलेलं असतो. काय किर्र बाई ही, काय बडबड बडबड करते. आता सगळे लोक जमलेले असतात, हा पळतच आलेला असतो. मंडळी कधी होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. आता ऋषिकेश आणि जानकी सुद्धा त्याच्या मागे आलेले असतात. विश्वासघात झाला, जे व्हायला नको होतं तेच झालंय. मंडळी, कल्पना आहे का तुम्हाला नेमकी काय झालंय? दोघांनी विश्वासघात केलाय आपला. मी मला सांगितलं की यांच्याकडून पैसे घ्या, म्हणून मी लॉकरच्या तिथे गेलो पैसे घ्यायला. जरबाईने बाहेर आले आणि चोरी झाली असं सांगितलं. अरे आपले 5 करोड रुपये चोरीला गेले असं सांगताय जानकीताई आणि ऋषिकेश दादा. चोरी झालीये म्हटल्यावर सगळ्याच लोकांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण छोटी मोठी चोरी नसते, करोडोंच्या घरात चोरी झालेली असते. कसं झालं? चोरी कशी होऊ शकतेय? त्यांना पैशांची गरज होती, आयते पैसे मिळाले, मग हे कशाला सोडताय? यांनीच घेतले ते पैसे आणि तर चोरी झाली म्हणून कांगावा करताय. मोठी रक्कम दिसली की नियत फिरली. चोरीला गेले तर यांची जबाबदारी, आपल्याला काही टेन्शनचं कारण नाहीये. यांनी आपला पैसा भरून देणं बस. की ऋषिकेशला ती लोक एकही शब्द बोलू देत नसतात, त्यांचं म्हणणं काही ऐकत नसतात. डायरेक्ट चोरीचा आळ लावून ते मोकळे झालेले असतात. करायचं आणि सगळी रक्कम तुम्ही भरून द्यायची, आमचा काही एक संबंध नाहीये. ऋषिकेश दादा आणि जानकीताई, तुम्ही सगळे पैसे आमचे द्यायचे. की म्हणते, मी जेव्हा लॉकर उघडला तेव्हा तिथे पैसे नव्हते म्हणजे काय? चावी तुमच्याकडे होती, मग पैसेही तुमच्याकडेच असायला हवे. चावी नसताना लॉकर कसं कोणी खोलणार? त्यामुळे जानकी वहिनी, पैशाचं तुम्हीच काहीतरी केलंय आणि पैशाला जबाबदार तुम्हीच आहात, हे लक्षात ठेवायचं. चोरी फोडलेली नाहीच आहे तर पैसे गेले कुठे? हो द्या की उत्तर. गप्प काय उभा आहे? आता सगळेच लोक चिडलेले असतात आणि कोणतीही भाषा वापरायला लागलेली असतात. जानकीला फार टेन्शन येतं. ऋषिकेश ते बोलतीच बंद झालेली असते. हवे होते तर सांगून वापरायची की ही चोऱ्या माऱ्या करायची काय पद्धत आहे? तुम्ही असं काय बोलताय? चोऱ्या वगैरे का करू आम्ही? चोरी का करेल? लागले तर मागून घेतले असते ना पैसे, ते काय आम्हाला माहित नाहीये? आम्हाला आमचे पैसे हवेत. पोलिसांना बोलवा, मग बाकीचं काय ते बघूत या. की म्हणते पोलीस? ऋषिकेश आता काय करायचंय? लोक आता पोलीस कंप्लेंट करायची असंच म्हणत असतात. पोलीस कंप्लेंट करायची गरज नाहीये, पैसे मी घेतले, जबाबदारी माझी आहे. गरज होती ते पैसे मी वापरलेत. किंवा सगळा जो आरोप आलाय तो ऋषिकेशने स्वतःवर घेतलेला असतो. तिला काही एक माहित नाहीये, सगळे पैसे मीच घेतलेत. शर्वरीसाठी पैसे मीच घेतलेत, त्यामुळे यातलं जानकीला काहीच माहित नाहीये. शर्वरीला पैसे देणं गरजेचं होतं आणि पैसे मी घेतले, यातला एकही शब्द जानकीला माहित नाहीये. कळलं का? त्यामुळे सगळ्या पैशांची जबाबदारी माझी आहे. म्हणतो बघितलं का, पैसे यांनीच घेतले आणि चोरीचं खोटं नाटक केलं का? तर आपल्याला फसवण्यासाठी. अहो आपला पैसा असून सुद्धा यांनी चोऱ्या माऱ्या केल्यात, बघात की. आता ऋषिकेशवर नको ते आरोप लावायला लागलेले असतात आणि खूप काही बोलत सुटलेले असतात सगळीच लोक. दुसरा म्हणतो, वा 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 वा,
ह्या माणसाने केसाने गळा कापलाय आपला. कल्पना तरी आहे का काय करू शकतात ही मोठी लोक? तेवढ्यात काय पोलीस आलेले असतात, त्यांची चर्चा चाललेलीच आहे. तेवढ्यात पोलीस येऊन उभे राहतात. हे ऋषिकेश दादाने आमचे पैसे चोरलेत आणि आत्ताशी सांगताय की पैसे घेतले, इतक्या वेळ म्हणले की चोरी झालीये. स्वतः मान्य केलंय. ऋषिकेश तुम्हाला आमच्या बरोबर स्टेशनला यायला लागणार, तेही आत्ताच्या आत्ता. म्हणते नाही, यांना कुठेच न्यायचं नाहीये, काहीच केलेलं नाहीये. मी सगळ्यांना सांगते ना, विश्वास ठेवा, यांचा काही एक दोष नाहीये. ऋषिकेशला जर पैसे चोरायचे असते तर लॉकर मध्ये का ठेवले असते? शर्वरी वंशाला डायरेक्ट नेऊन दिले असते ना. ऋषिकेशने काहीच केलं नाहीये. माझ्यावरचा आरोप स्वतःवर घेताय ते. विश्वास ठेवा, ऋषिकेशने चोरी वगैरे काहीच केली नाहीये. जानकी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. जोडते तुमच्या पुढे, ऋषिकेशने काहीच केलेलं नाहीये आणि पोलिसांकडे प्लीज तक्रार करू नका. इतकी वर्ष ऋषिकेशला ओळखता, ऋषिकेशचं काही करू शकताय का? मग विश्वास ठेवा प्लीज. तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहे, पण पोलीस कंप्लेंट वगैरे नका करू प्लीज. आजपर्यंत अशी कशी गरज पडली नाही ना हो. आता गरज पडली तर तुम्ही तुमचा रंग दाखवला आणि पैसे घेतले. आता काय बोलताय? आणि आमचे पैसे आम्हाला हवेत. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ते आमचं आम्ही बघू. जरा बाजूला व्हा. आमच्या कामामध्ये व्यत्यय आणू नका. आमचं काम आम्हाला करू द्या प्लीज. चोरी केली की नाही हे कोर्टाला ठरवू द्या की. ऋषिकेश चला तुम्ही आमच्या बरोबर. इन्स्पेक्टर सोबत चाललेली असतात. जानकी रडत असते, गयावया करत असते, जाऊ नका नेऊ नका म्हणत असते, पण कुणीही तिचं ऐकत नसतं. ऋषिकेश सुद्धा स्वतःहून चाललेला असतो, कारण ऋषिकेश गेला नाही तर जानकीला जायला लागणार. ऋषिकेशला पोलीस आता पकडून येतात. जानकी आता पटकन फोन उचलते आणि बाहेर आलेली असते. मित्राला फोन लावलेला असतो. अगं वहिनी बोल की, एक प्रॉब्लेम झालाय हो. बाजार समितीतून ऋषिकेशला पोलीस पकडून घेऊन गेलेत, कारण चोरीचा आळे. बाजार समितीतले पैसे चोरीला गेलेत. मित्राला टेन्शन आलेलं असतं की हे कसं झालंय. कडे 5 कोटी रुपये ठेवायला दिले होते, ते लॉकर मधले पैसे चोरीला झाले आणि चोरीचा आळ ऋषिकेशने स्वतःवर घेतलाय आणि आता पोलिसांनी त्यांना पकडून नेलं. की म्हणते सगळं सविस्तर सांगेल, पण ऋषिकेशने चोरी केलेली नाहीये, ते गुन्हेगार नाहीच आहे. त्यांना काही करून बाहेर काढायला लागणार आहे आपल्याला. मी पैसे घेतले नाही आणि मी सुद्धा पैसे घेतले नाहीये भाऊजी. हे त्यांनी मला घेऊन जाऊ नये म्हणून स्वतःवर आरोप केलाय आणि पोलीस त्यांनाच घेऊन गेले. मग काहीतरी करायला लागणार, ऋषिकेशला बाहेर काढायला लागणार आहे. त्यासाठी तुम्ही काहीतरी मदत करा प्लीज भाऊजी. शांत हो, मी काहीतरी करतो. रिलॅक्स सोबर मी करतो काहीतरी. स्टेशनला पोहोचते, तुम्ही पण तिथे या. हो जा, तुम्ही आलोच. अवंतिका आणि ऐश्वर्या असतात. ऐश्वर्या फार हायपर झालेली असते. अवंतिकाला तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. ऐश्वर्या शांत बस की, काय एवढी हायपर होतीयस? ते करतेय ना ते चुकीचं आहे आणि ते अजून आईला भडकवतील. भडकवू दे, काय फरक पडत नाही. करायचंय ना ते करू दे, मला नाही फरक पडत. अवंतिका म्हणते अशी काय वागतेस ऐश्वर्या तू? पाहिलं ना तर तळ पायाच्या मस्तकात जाते. ती बाई फार दिसते तशी नाही, विचित्र बाई आहे. दोघींमध्ये पेशन्स असतील, तुम्ही सगळं सहन कराल. माझ्यामध्ये तसं काही नाहीये आणि मी काय सहन करत नसते, कळतंय का? फार आग्रह करते ऐश्वर्या, का चिडचिड करतीये? पेशंट काय नाही तुला माहिती ना. मग जरा शांत बस की. असं का वागताय ते तर कळतच नाहीये मला, खरंच कळत नाहीये. सगळ्याचा त्रास करून घेण्यात काहीच पॉईंट नाहीये, कळतंय का तुला ऐश्वर्या? त्रास करून घेतीये त्याच्याने तुलाच मनस्ताप होतोय, कळतंय का? करून घेण्यात काहीच पॉईंट नाहीये. तू आधी शांत बसतीस का? ते हो. तेवढ्यात आता सौमित्राचा फोन आलेला असतो अवंतिकाला. अवंतिका ऐक, ऋषिकेश जाताला चोरीच्या आरोपाखाली पोलीस पकडून घेऊन गेले. मेजर प्रॉब्लेम झालाय. आता अवंतिकाला ही टेन्शन येतं. कसं होऊ शकतं हो? आता जानकी वहिनीने सांगितलंय मला, माझी वाट बघू नको, जीवन घे, आता मला फार वेळ लागणार या सगळ्यांमध्ये. तेवढं सांगून आता सौमित्राने फोन बंद केलेला असतो. सगळं सांगते, आधी आपण निघायला हवं. आता ही शर्वरी हॉलमध्ये बसलेली असते मस्तपैकी. या दोघी आता घाईघाईने निघालेले असते. निघाला का एवढ्या गडबडीत दोघी जणी? ऍक्च्युअली खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, अर्जंट जायला लागते आम्हाला. काय प्रॉब्लेम झालाय कळेल का? पोलिसांनी दादांना पकडून नेलंय. चोरीच्या आरोपाखाली अटक केली आणि ते पकडून सुद्धा घेऊन गेले. काय दादानी चोरी केली? म्हणते चल मला सांगा तरी कसं काय झालंय. नाटकं करत असते ही शर्वरी. त्या अजिबात काही बोलत नाही आणि निघून गेलेली असतात. शर्वरी आता हसायला लागलेली असते, तिला फार छान वाटतं. शर्वरी म्हणते आपल्याला काय करायचंय, कोणाला तरी पकडून नेलं ना बस झालं, आपल्यावर तर संशय येणार नाही ना. जाऊ दे मरू दे, काय करायचंय आपल्याला, काहीच टेन्शन नाहीये. नेलं एकदाच दादाला पकडून, आता काय? आता लगेच रे राहुलला फोन लावलेला असतो. त्याला घाबरण्याची काही गरज नाही आहे राहुल, कारण दादाला चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी पकडून नेलंय. तिचा आळ ऋषिकेश दादावर आलाय आणि त्याला पोलीस पकडून पण घेऊन गेले, त्यामुळे टेन्शनचं कारण नाहीये, कळतंय का? राहुलला सांगितलेलं असतं की आता अजिबात घाबरू नकोस, चोरी केली नाहीये ग. पोलिसांना कळणारच की, चौकशी करतीलच. काय संबंध आहे रे बाकीच्या गोष्टींची? कशी होऊ दे नाही तर अजून कधी होऊ दे, तू गप्प बस राहुल. सांगून आता शर्वरीने फोन बंद केलेला असतो. स्वतःच्या गळ्याचा फास निघाला ना यातच तिला फार आनंद असतो. राहुल मात्र बेचैन असतो. त्याला पुढचा विचार येत असतो, खरंच जर कसून चौकशी झाली तर कदाचित आपण पकडले जाऊ. राहुलला विचार येत असतो, नको ते विचार भेडसावत असतात, त्यामुळे त्याला फार टेन्शन आलेलं असतं. शर्वरी अगदी रिलॅक्स असते. अरे कोणाला तरी पकडून नेलंय ना, मग दुसरा चोर कशाला ते शोधायला लागले. एक चोर मिळालाय ना, पोलिसांचं काम झालंय, डोंट वरी. आता काय कुणाला काही शोधणार नाही आणि कुणाला पकडण्याचा प्रयत्नही करणार नाही. तू अजिबात विचार करू नको आणि नको तो विचार करूच नको रे. शर्वरी हॉलमध्ये मस्त मोबाईल बघत बसलेली असते. तेवढ्यात काय आलेलं असतो, सारंग. ही भेट कधी ऐश्वर्याला देतो ना असं मला झालंय. काहीतरी गिफ्ट आणलेलं असतं ऐश्वर्यासाठी सारंगने आणि त्याची बडबड करत तो चाललेला असतो रूम. परतच चाललेला असतो ऐश्वर्याकडे. मध्ये आल्यावर कळतं की ऐश्वर्या नाहीच इथे. बघत असते याच्याकडे, हा माझ्या जवळून गेला तरी याने मला बघितलं नाही. तुझं बैलच झालाय, मी दिसले नाही का याला? म्हणते बघतेच याला, मला इग्नोर करून गेलाय काय समोर, आता याची जरा बघतेच मी.
आणि रागा शर्वरी आता ऐश्वर्याच्या रूम मध्ये चाललेली असते. जाऊन ऐश्वर्याचा आवाज येत असतो. तिला तो शोधत असतो. ती काय कुठेच दिसत नाही. शर्वरी समोरून उभी राहते. अगं ताई काय ग नाहीये, किती हाका मारला तरी आवाज येणार नाहीये, कळालं? हा, आणि अवंतिका वहिनी दोघी सुद्धा बाहेर गेलेत. अच्छा, बाहेर गेलेत होय. काही नसेल, कंटाळा आला की लगेच बाहेर हुंदडायला जातात की दोघे सुद्धा गेलेत हुंदडायला. का बोलतेस ग ताई तू? तरी कामासाठी गेलं असतील, असे उगाच कसे जाणार? प्लीज असं काही बोलू नको तू. बापरे, अरे बायकोय माझी, काळजी वाटणारच ना, आणि तिची साईड घेणारच ना. नवरा मानतात म्हणून तर या घरात परत आल्यात ना, त्यांची साईड मी नाही तर कोण घेणार ग ताई? अशी काय बोलतीयस तू? स्वतःहून आली काय रे तुला नवरा मानायला आणि या घरात राहायला? नाही, ती स्वतःहून आलीच नाहीये. मग या घरची सून म्हणून परत आलीये, कळतंय का? या घराचे अधिकार, सगळं हक्क वगैरे पाहिजे तिला. सून म्हणून परत आली ती, बायको म्हणून परत आली का? जरा तूच विचार कर. कोण करायला विचारत नाहीये, पण विचारतीच आहे. परत आल्यापासून तुमच्या दोघांच्या मध्ये नवरा बायको सारखं काही घडलंय काय रे? हे सारंग सांग की. काहीतरी खायला बनवलं, तुला आणून दिलं, फार काळजी करते, फार प्रेम करते, असं काहीतरी वेगळं जाणवलंय का परत आल्यापासून? सांग बरं सारंग. त्याच्या गप्पा रंगल्या, सगळं प्रेम वगैरे झालंय काय? असं काही साठी स्पेशल असं काहीतरी केलंय? सारंग आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये विष कालवण्याचं काम करत असते ही शर्वरी. बायको म्हणून तुझ्या प्रती काही कर्तव्य वगैरे बजावलंय का तिने? काय केलंय सांग तर. काही केलंय का सांग की. आता इन्स्पेक्टर चौकशी करत असतात. ऋषिकेश रणदिवे, तुम्ही असं का केलं आणि एवढी मोठी चोरी तुम्ही का केली? उत्तर हवंय मला. तेवढ्या जानकी आलेली असते. इन्स्पेक्टर साहेब, त्यांनी चोरी वगैरे केलेली नाहीच आहे, त्यांनी खोटा कबुली जबाब दिलाय. ऋषिकेश, तुम्ही असं का केलं? तुम्ही पैसे घेतलेच नाहीये, तुम्ही चोरी केलीच नाहीये, तर खोटं का सांगितलंय की चोरी केलीये? काय मिळालंय तुम्हाला असं बघून? काय हो, ऋषिकेश रणदिवेंनी पैसे घेतले नाही, त्यांनी चोरी केली नाही, मग काय मॅडम तुम्ही पैसे घेतले आणि तुम्ही चोरी केली आहेत का? बोला मॅडम, मी जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर मला हवंय. मॅडम काहीतरी बोला. नाही सर, पैसेही घेतले नाही आणि चोरीही केली नाही. हे खरे, आम्हाला पैशांची गरज होती, पण लोकांचे पैसे, आम्ही शेतकऱ्यांचे पैसे चोरू इथपर्यंत नव्हती गरज. तुमच्या लॉकरमधून पैसे गेले कुठे प्रश्नच आहे ना हो. तोही प्रश्न आम्हाला पडलाय आणि त्याचं उत्तर आम्हाला सुद्धा हवंच आहे. त्याची चावी तुमच्याकडेच होती ना? जानकी म्हणते हो, मलाही तोच प्रश्न पडलाय की चावी माझ्याकडे असताना चोरी झालीच कशी? लॉकर फोडला गेला नाही याचा अर्थ असा आहे की चावीनेच उघडून तो लॉकर खोलला गेला आणि व्यवस्थित अशी पैशांची चोरी झाली. आणि चावी मिळाली म्हणल्यावर घरचंच कोणीतरी असू शकते, बरोबर ना? लॉकरला हात लावायचा अधिकार तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही म्हणताय की हे काम तुम्ही केलंच नाहीये, तुम्ही चोरी केलीच नाहीये. मग चोरी केली कुणी आणि चोरी झाली कशी? कुणी केली असं तुम्हाला वाटतंय? नाव सांगू शकताय का? कुणावर संशय काय दाखवू शकताय का तुम्ही? काहीतरी बोलायला लागणार तुम्हाला. की म्हणते नाही सर, कुणावर संशय नाहीये आणि कुणावर आरोपही लावायचा नाहीये, पण आम्ही चोरी केली नाही हे स्पष्ट सांगतोय. अवंतिका, ऐश्वर्या सगळे चाललेले असतात, यांना एक आधार मिळालेला असतो. काही झालं तरी आम्ही यांना सोडू शकत नाहीये. म्हणते आरोप तर कुणीही करू शकतो. आरोपच्या बेसिसवर लगेच तुम्ही अटक वगैरे नाही करू शकत ना. प्रूव्ह करा की यांनी चोरी केली आहे, मग यांना अटक केली तर हरकत नाहीये. पण यांनी चोरी केली नाहीच आहे तर मग तुम्ही अटक कशी करताय? ऋषिकेश दादा चोरी करू शकत नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ऋषिकेश दादाने जर चोरी केली असती तर इथे असते का? ते पैसे घेऊन फरार झाले असते ना. प्लीज तुम्ही सर विश्वास ठेवा, ऋषिकेश दादा चोरी करणं इम्पॉसिबल आहे. चेहऱ्याकडून बघून वाटतंय का ते आमचे ऋषिकेश दादा चोरी करू शकताय? चोरी करणारा माणूस इतका साधा सिंपल बसलाच नसता. ऋषिकेश दादाने चोरी केलीच नाहीये, तुम्ही जरा विश्वास ठेवा. आणि माणसाकडे बघून तर तुम्हाला एवढं तर कळतच ना, चेहऱ्यावरचे हावभाव तर नक्कीच कळू शकताय ना इन्स्पेक्टर साहेब. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा, आमच्या ऋषिकेश दादाने चोरी नाही केलीये प्लीज. कुणाच्या चेहऱ्यावर लिहिलेलं नसता तो चोर आहे की नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका प्लीज. म्हटल्यावर पोलिस नात्याने ओळखता यायलाच हवं ना की कोण चोर कोण काय. अगदी सहजच ओळखू शकता ना. आम्ही ओळखू शकतोय तर तुम्ही का नाही ओळखू शकत? तुमचं तर रोजच काम आहे. काम शिकवायचं नाही, या शांत राहायचं. जानकी म्हणते ऐश्वर्या शांत बस. पवार सर कधी येणार आहेत? ते रजेवर आणि 8 दिवस ते काही येत नसतात. यांना सोडणार नाहीये काही झालं तरी. तुम्ही पवार साहेबांना विचारा, यांच्याविषयी हे चोरी करणं शक्यच नाहीये. जे काय असेल ते असेल, पण हे आरोपी आम्ही यांना काय सोडत नसतो. मित्र आलेला असतो. सौमित्राला लगेच जानकी विचारते, सौमित्र भाऊजी बेलचे पेपर आणलेत का? अगं बहिणी तुझा फोन आला तेव्हा मी बाहेर होतो, कारण कोर्ट ऑलरेडी बंद झालेलं होतं. जानकी म्हणते काय? हो, कोर्ट बंद झालेलं होतं, त्यामुळे बेल काय आज मिळू शकत नाहीये, पेपर नाही मिळाले आज. 2 दिवस तर काय कोर्ट उघडणार नाहीये, सुट्ट्या आहेत, त्यामुळे 2 दिवस तर काहीच होऊ शकत नाहीये बेल. तर आपण हेल्पलेस आहोत, आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये वहिनी. 3 दिवस म्हणजे आज उद्या आणि परवा 3 दिवस आपल्या हातात काहीच नाहीये. जेव्हा कोर्ट उघडेल तेव्हाच काही ते करू शकतोय आपण. आपल्या हातात काहीच उरलेलं नाहीये वहिनी. त्याला आता 2-3 दिवस पोलीस कस्टडीमध्येच राहायला लागणार आहे. आपण काही एक करू शकत नाही आहोत. म्हणते आता आपण काय करू शकतो? आपण काहीच करू शकत नाही आहोत. 2-3 दिवस त्याला इथेच राहायला लागणार आहे. पण त्यांनी चोरी केली नाहीच आहे, पण स्वतः कबूल तर केलंय ना पोलिसांच्या समोर की त्याने चोरी केली आहे. आपण आता काहीही करू शकत नाही आहोत. जोपर्यंत आपण सिद्ध करत नाही की त्याने चोरी केली नाहीये, त्याचा काही दोष नाहीये या सगळ्यात, तोपर्यंत पोलीस त्याला काही सोडत नसतात. त्यामुळे त्याने चोरी केली नाही हे सिद्ध करण्याच्या पाठीमागे आपल्याला लागायला लागणार आणि नेमकी चोरी कोणी केली हे शोधायला लागणार.
त्यामुळे जानकी वहिनी त्याला तर आता इथेच राहायला लागणार आहे जोपर्यंत त्याला बेल मिळत नाही तोपर्यंत. ती काय म्हणते, सौमित्र बरोबर बोलतोय, आपण तर काहीच करू शकत नाही, जोपर्यंत बेलचे पेपर हातात येत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाहीये. 2 दिवस तर काहीच हालचाल करता येणार नाहीये, हे तर तुम्हाला कळतच आहे वहिनी. बरं म्हणते, पोलिसांना काहीतरी देऊन सेटलमेंट केली तर दादा बाहेर येऊ शकताय नक्कीच. तू काय बोलती, हे पोलिसांना पैसे देऊन सेटलमेंट वगैरे, अगं हे चुकीचं आहे. पण काही चुकीचं केलं नाहीये त्यामुळे घाबरायचं कारण नाहीये आणि आपण चुकीचं करणार सुद्धा नाही आहोत. कळतंय का ऐश्वर्या? चुकीच्या मार्गाने जाण्याचा काय अर्थ आहे? आपण नकोच जायला चुकीच्या मार्गाने. आता 2 दिवस जेलमध्ये नको राहायला म्हणून सुचवलंय. सौमित्र म्हणतो, तू काही न सुचवलेलंच बरं, तू बंदच कर तुझं तोंड. क्रिमिनल माइंड ना जरा बंद ठेवा, काहीच डोकं लावू नकोस. गोष्ट इलिगल आहे सौमित्र, मी फक्त सुचवलंय की असं करू शकतोय आपण. जरी चांगलं वागलं तर सगळ्यांना क्रिमिनल वाटणार, मी चुकीची वाटणार, माझ्याविषयी कुणीच चांगला विचार करू शकत नाहीये. काय चाललंय रे इथे गोंधळ? हे पोलीस स्टेशन, इथे गोंधळ घालायचा नाही. आता शांत झालेले असतात, सगळे भांडण जे चाललंय ते जागेवर थांबतं. आणखी आता ऋषिकेशला भेटायला परत गेलेली असते, तिला अगदी बेचैन होत असतं. ऋषिकेशने काहीच केलं नाही तरी बिचारायला एवढं सगळं सहन करायला लागतं. दोघांनी शांत राहा, अवंतिका दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करते. ऋषिकेशला भेटण्यासाठी आलेली असते आणि इन्स्पेक्टरने परमिशन सुद्धा दिलेली असते. आणखी आता ऋषिकेशकडे येते आणि जबाबदारी माझी होती, तुम्ही काय सगळं स्वतःवर ओढून घेतलं? जानकी एकट्याची नव्हती, दोघांची सुद्धा होती, त्यामुळे दोघांनी थोडं थोडं वाटून घेतलं पाहिजे ना. जानकी, तू एकटीच का सगळ्याच गोष्टीचं ब्लेम स्वतःवर घेणार? त्रास करून घेऊ नको. कसा त्रास करून घेऊ नको? माझ्यामुळेच झालंय सगळं. ऋषिकेश रडायला लागलेली असते, तिच्यामुळे ऋषिकेशला 2-3 दिवस पोलीस स्टेशन मध्ये राहायला लागत असतं. हा भाग तर इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. काळजी करू नका ऋषिकेश, जानकी तुमच्यासाठी लढणार आणि तुम्हाला इथून सही सलामत बाहेर काढणार. राहुल, मला फार भीती वाटतेय. आता शर्वरी म्हणत असते, कुणाला काही कळालं तर? जानकी म्हणते, ऑलरेडी कळालंच आहे. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हतीच, पण आता 24 तासात सगळे पैसे परत द्यायचे. तुमच्या दोघांची खैर नाही आणि माझ्याशी गाठे, लक्षात ठेवायचं. बघू आता. जानकीने शर्वरीला आणि राहुलला धमकी दिली की पैसे आत्ताच्या आत्ता परत करा, नाही तर बघाच तुम्ही. बघू आता पैसे परत मिळणार का आणि ऋषिकेश सही सलामत बाहेर येणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.